तुम्हाला जर गडबड असेल आणि त्या टायमाला प्रसाद बनवायचा असेल तर पटकन हा प्रसाद तुम्ही बनवू शकता। नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा। चला तर मग आता आपण शिऱ्याची रेसिपी बघूयात। गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम होत आली आहे तर मोठ्या चमच्याने 2 चमचे मी तूप टाकून घेते। तूप चांगले गरम झाले आहे। आता 1 मोठी वाटी रवा घेतला आहे। रवा हा मी मोठा घेतला आहे। रवा चांगला परतत राहा। रवा चांगला परतला आहे तर त्यामध्ये 1 केळ टाकून घेते। प्रसाद म्हणले की त्यामध्ये केळ आले, त्यामुळे 1 केळ टाकून घेतले आहे। आता आपण हा रवा चांगला परतत राहू। तुपामध्ये आपण रवा जेवढा परतू तेवढा शिरा छान होतो आणि केळ पण अजिबात दिसत नाही। बघा, केळ पूर्ण रव्यामध्ये विरघळून गेले आहे। रवा छान लाल होत आलेला आहे। आता त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेते, कारण की ड्रायफ्रुट्स पण आपले थोडेसे परतल्या जातील रव्यासोबत। रव्याचा असा मस्त वास सुटलेला आहे। आता त्यामध्ये थोडेसे केशर टाकते, असेल तर टाका, नसेल तर स्किप करा। मध्ये आपले सर्व वस्तू टाकून झाल्या आहेत आणि रवा पण छान भाजत आलेला आहे। आता त्यामध्ये मी 2 वाटी असं कडक उकळलेलं दूध टाकून घेते। ज्यावेळेस आपण कडक दूध टाकतो त्यावेळेस रव्यामध्ये जाळी जाळी पडते आणि रवा असा मस्त फुलतो। बघा किती छान शिरा झालेला आहे। रवा व्यवस्थित परतून घ्या। आता त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्या। साखर ही नेहमी शेवटी टाकायची, कारण की शिरा हा चिकट होत नाही, मस्त मऊसूत आणि सुटसुटीत होतो। साखर टाकल्यावर व्यवस्थित परतून घ्या। जेवढं तुम्ही रवा परतताल तेवढा शिरा एकदम टेस्टी लागतो। रव्यामध्ये व्यवस्थित साखर मिक्स झाली आहे। आता त्यावर थोडं 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देते। 5 मिनिटं झाले आहेत। आता त्यामध्ये विलायची पावडर टाकून परत मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि शिरा एकदम छान झाला आहे। कुठेही असा चिकट वगैरे झाला नाही। तुम्हाला पण पटकन होणारा असा प्रसाद करायला आवडेल का? मला कमेंटमध्ये सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।